अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी असा कोणता उपाय आहे जो उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, ऐश्वर्य नांदतं, आपल्या घराची जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाऊन घरामध्ये एक शांतता समाधान पसरेल। बघा आता ताई म्हणाल की हा उपाय केल्याने आम्हाला काही लाखो करोड रुपये मिळणार आहेत का? तर असं अजिबात नाही। बघा आपल्या घरासाठी, घरातल्या लोकांसाठी जे सुख असतं, समाधान असतं, शांतता असते, एक घरामधील जे एकोपा असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो। पैसे देऊन हे सगळं सुख, समाधान, शांतता अजिबात आपल्याला विकत घेता येत नाही। या सेवांनी, या उपायांनीच तो आपल्या घरामध्ये निर्माण होतो। तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी, आपल्या कष्टाची चीज होण्यासाठी बघा मला बऱ्याच ताईदारांच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही खूप सेवा करतोय, स्वामींची सेवा करतो, अनेक उपाय तोडगे करतो, पण आमच्या घरात काही प्रगतीच होईना किंवा घरामध्ये सतत वाद होतात, कटकटी होतात, नको त्या कारणावरून, क्षुल्लक कारणावरून वाद होत असतात, केलेल्या कष्टाची चीज होत नाही आहे, घरामध्ये पैसा पुरत नाही आहे। तर अशा बऱ्याच कमेंट्स येत असतात। ह्या सगळ्या समस्या निघून जाऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान येण्यासाठी आषाढी एकादशी सारखा सुंदर दिवस नाही। तर याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आषाढी एकादशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आषाढी एकादशीला आहे। तर सगळ्यात मोठी म्हणजेच महा एकादशी आषाढी एकादशीला मानलं जातं। तर या एकादशीपासून चातुर्मास चालू होतो आणि चातुर्मास म्हणजे भगवान विष्णू जे आहेत ते 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्यांकरता सगळ्या सृष्टीची जबाबदारी भगवान शंकरांच्यावर येते। म्हणून या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते, हे तितकंच शाश्वत सत्य आहे। तर आषाढी एकादशीच्या दिवशी कोणता उपाय करायचा? बघा आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक पदार्थ खाऊ घालायचा आहे। बघा गाय म्हणले की अर्थात गाईमध्ये 33 कोटी देवांचे देव वसलेले आहेत आणि जेवढी आपण गायीची पूजा करू तेवढंच आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदत असतं, आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास अखंड असतो, घरामध्ये धनधान्याला बरकत असते, आलेली लक्ष्मी घरामध्ये टिकत असते। तर गाईला तुम्हाला काय करायचं? बघा अर्थात सेवा पण करायची आहे आणि हा उपाय पण तुम्हाला करायचा आहे। तर काय करायचं? ज्या दिवशी आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करा, पण हा उपाय चुकवू नका। तर काय करायचं? तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेची पूजा करायची आहे। बघा अर्थात गाय म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि गाईचं पूजन केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर अखंड प्रसन्न राहते असं म्हटलं जातं। रोज आपण जर गाईची पूजा करू तर अर्थात आपल्या घरावरती कोणतंच आर्थिक संकट येत नाही, आलं तरी त्यातून कोणता ना कोणता मार्ग हा आपल्याला मिळतच राहतो। म्हणून रोजच्या रोज आपल्याला गाईची पूजा करायची आहे। काहींना शक्य नसल्यास आषाढी एकादशीच्या दिवशी तरी ही सेवा, हा उपाय तुम्ही चुकवू नका। तर आता काय करायचं? आषाढी एकादशीच्या सकाळी, संध्याकाळी तुम्हाला गाईला डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे। डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे। कशा पद्धतीने खाऊ घालायचा? तो काही गूळ आहे, ती डाळ आहे, तुम्हाला तुमच्या हाताने त्या गाईला पहिल्यांदा काय करायचं? गोमातेपाशी जायचं, तिची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची, म्हणजेच तिला हळद कुंकू लावायचं, अक्षता व्हायच्या, अगरबत्ती धूप ओवाळून तिची पूजा करून घ्यायची। त्यानंतर तुमच्या हाताने गोमातेला डाळ किंवा हरभऱ्याची जी चणा डाळ असते ती, चणा डाळ आणि गूळ हे 2 पदार्थ तुम्हाला खाऊ घालायचे आहेत। त्याचबरोबर एक असं फळ तुम्हाला खाऊ घालायचं आहे जे फळ तुम्ही खाऊ घातला तर नक्कीच माता लक्ष्मीची अखंड तुमच्यावरती कृपा राहील। आता पहिल्यांदा पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर डाळ आणि गूळ तुम्हाला अशा पद्धतीने त्या गाईने तुमचे हात चाटले पाहिजेत, अशा पद्धतीने तुमच्या हाताने त्या गाईला तुम्हाला डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे। गूळ नाही घातला तर चालेल, पण चणा डाळ आवर्जून तुम्ही घालावे। तर हातामध्ये डाळ गूळ घ्यायचं आणि त्या गाईने तुमचे हात चाटले पाहिजेत। बघा ज्यावेळी ती गाय आपले हात चाटत असते त्यावेळी ती आपल्या आयुष्यात जे काही संकट येतात, दरिद्री, गरिबी, जे काही चांगलं वाईट असतं ते आपल्या हातातील रेषांवर असतं असं म्हटलं जातं। म्हणून ती गाय ज्यावेळी आपले हात चाटत असते
त्यावेळी ती गाय आपल्या हातावरच्या रेषांमधील जे काही आपल्या हातावरती लिहिलेलं आहे, वाईट, दरिद्री, गरिबी, दुःख, संकट, इडा पिडा, नकारात्मकता, जे काही तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे ते सगळं ती पुसून घेत असते, चाटून घेत असते. म्हणून तुम्हाला तुमच्या हाताने त्या गाईला डाळ गूळ खाऊ घालायचा आहे, जेणेकरून त्या गायीने तुमचे हात चाटले पाहिजेत. एखाद्या ठिकाणी ठेवले ताटामध्ये मग ती गाय खाते असं अजिबात नाही. तर तुमच्या हाताने त्या गाईला डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे. आणि त्यानंतर गोमातेला प्रार्थना करायची आहे की जे माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे, संकट आहे, गरिबी आहे, दरिद्री आहे, या सगळ्यांचा नाश होऊ दे. तुझी कृपा माझ्या घरावरती, अखंड परिवारावरती राहू दे. माझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे आणि घरात सुख समृद्धी नांदू दे. सगळ्यात महत्त्वाचं सुख समृद्धी नांदणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, अनेक लोकांकडे पैसे आहे, प्रॉपर्टी आहे, पण समाधान नाही आहे, शांतता नाही आहे. काय उपयोग त्या पैशाचा आणि प्रॉपर्टीचा? जर तुमचं मनाचंच समाधान नसेल तर कितीही प्रॉपर्टी, पैसा असला तरी त्याचा काहीही उपयोग नाही. तर हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला गोमातेला केळ खाऊ घालायचा आहे. एक तरी केळ तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला खाऊ घालायचा आहे. बघा, केळाला रंभा फळ म्हटलं जातं आणि रंभा म्हणजेच अर्थात लक्ष्मी माता. म्हणून तुम्हाला केळ एक तरी केळ तुम्हाला गाईला त्या दिवशी खाऊ घालायचा आहे. हे दोन्ही उपाय जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी कराल तर नक्कीच माता लक्ष्मीची, त्याचबरोबर भगवान विष्णूंची तुमच्यावरती अखंड कृपा राहील. गोमातेचा आशीर्वाद तुमच्या अखंड पाठीशी राहील. आणि अर्थात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल, भगवान विष्णू म्हणजेच प्रभू श्रीराम म्हणजे श्रीकृष्ण. ही सगळी रूपं जी आहेत ती एकच आहेत. कुणाचीही सेवा केली तरी विठ्ठलापर्यंतच पोचणार आहे. म्हणून हे जे काही सेवा, बघा आपण सेवा उपाय रोज करत असतो, पण अशा विशिष्ट तिथींदिवशी, विशिष्ट दिवसादिवशी आपण एखादी सेवा आणि उपाय केला तर त्याचं शतपटीने फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे. आणि समजा जर तुम्हाला डाळ गूळ खाऊ घालायचं शक्य नाही झालं तर तुमच्या घरात जे काही बनलेलं आहे, म्हणजे तुमच्या घरात सकाळी संध्याकाळी पोळी बनतेच, तर पहिली पोळी जी आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. बघा, यापैकी जर डाळ गूळ तुम्हाला खाऊ म्हणजे शक्य नाही झालं तर तुम्हाला पहिली चपाती किंवा पहिली पोळी जी तुमच्या घरामध्ये बनेल ती तुम्हाला पहिलीच पोळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची. थोडीशी छोटी करा, मोठी करा, पण पहिली चपाती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. आणि त्यानंतर एक केळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. तर अतिशय छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. या उपायांसोबत, या सेवेसोबतच स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.